नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रावर। आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट आणि झणझणीत अशी फिश करी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर मग उशीर न करता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। फिश करीसाठी लागणारं साहित्य आपण आता बघूया। अर्धा किलो फिश धुवून घेतलेत मी, त्यांना मीठ आणि हळद लावलंय। खोबरं, आलं, लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर, 4 चमचे चटणी, 2 चमचे मसाला आणि हळद। आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। मसाला तयार झाला, आता आपण भाजी करायला घेऊया। तेल टाकलं मी कढईमध्ये, बाजरीचं पीठ घातलं भाजीला घट्टपणा येण्यासाठी। पीठ लालसर झालं की त्यात मसाला टाकायचा आहे। मसाला 5 मिनिटं परतला गेलेला आहे। 5 ते 7 मिनिटात चांगलं तेल सुटतं त्याला। आता त्याच्यात मी फिश टाकते। बरेच जण करी केल्यानंतर करी उकळली की तेव्हा फिश टाकतात, पण मी असं मसाल्यातच कालवून घेते, कारण त्याची चव वेगळी लागते थोडी। सगळ्या फिशला पण मस्त मसाला लागून जातो। पाच मिनिटं असं कालवलं की मग उकळत ठेवलेलं पाणी टाकते मी आता त्याच्यात। आपल्या चवीनुसार मीठ घातलेलं मी त्याच्यात। कोथिंबीर घातली आणि 5 ते 7 मिनिटं उकळू द्यायचं। फिश लवकर शिजतात कारण। हे बघा किती छान आपली झणझणीत अशी फिश करी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। तुमच्या कमेंटमध्ये सांगा पुढे कोणती रेसिपी पाहिजे आहे। भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।